जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज गाथा अभंग 226. अभंग. अवघिया दिला गोर मज करे पाहिना, पुंदे गोपाळ डोळे चोळी, ढुंगा थापली हाणे तोंडा. आवडती थोर मोठे, मीरे पोरटे दैन्यवाणे. तुका म्हणे जाणो भाव, जीवींचा देव बुझावी. अवघिया दिला गोर मज करे पाहिना. या ओळींमध्ये तुकाराम महाराज अत्यंत नाजूक भक्तिभाव मांडतायत. अवघिया दिला गोर म्हणजे सर्व गोप, सर्व लोक, सर्व समाज ज्याला गोड, प्रिय, सुंदर किंवा आकर्षक मानतात असे श्रीकृष्णाचे सौंदर्य, प्रेम, सहजता आणि कोमलता. कृष्णाचा हा गोड भाव सर्वांना मिळाला, परंतु मज करे पाहिना म्हणजे माझ्याकडे मात्र त्याची दृष्टी अद्याप वळली नाही. मी अजून त्या प्रेमाचा भाग झालो नाही. भक्ताच्या अंतरीची ही तळमळ आहे की मी इतका अल्प का पडलो. माझ्याकडे श्रीकृष्णाच्या कृपेची, त्या आश्वासक दृष्टीची, त्या स्पर्शाची अनुभूती मिळाली नाही. सर्वांना मिळणारे प्रेम मला का नाही. भक्ताची ही विनम्र आत्मखंताघाताची स्थिती आहे. यात खेद नाही, परंतु अत्यंत कोमल भक्तिभाव आहे. भक्त म्हणतो, हे देवा, तू सर्वांना दिलेस, पण मला मात्र का विसरलास. माझे मन अपूर्ण आहे. मी तुझ्या प्रेमाचा पात्र होऊ इच्छितो. माझ्यात काही कमतरता असेल तर तू ती भरून काढ. चरण 2. फुंदे गोपाळ डोळे चोळी, ढुंगा थापली हाणे तोंडा. या चरणात गोपाळकृष्णाच्या बाललीलांचे अतिशय जिवंत चित्रण आहे. फुंदे म्हणजे चुळबुळ, खेळकरपणा. कृष्ण आपल्या चमकदार डोळ्यांनी गोपींकडे आणि साया जागळाकडे निखळ निरागसतेने पाहतो. त्याची ती नजर चोळी म्हणजे अगदी छातीत मावत नाही इतकी भावुकता निर्माण करणारी. ढुंगा थापली हाणे तोंडा. कृष्ण खेळताना कधी गोपांना थाप मारतो, कधी तोंडावर हात ठेवून नटतो. या सर्व बालक्रीडा जणू भक्ताच्या हृदयात प्रेमाचा वर्षाव करतात. ही लीलाच भक्तासाठी मोक्षाचे साधन आहे. येथे संदेश असा आहे की भगवंताचा निरागस, निष्पाप, सहज स्वभाव हा भक्ताला नेहमी आकर्षित करतो. भक्त या बालरूपाकडे ओढला जातो, कारण ते रूप माया नाही, अहंकार नाही, फसवेपणा नाही. ती आहे शुद्ध, आत्मीय, खेळकर कृपा. यात शिकवण अशी आहे की भगवंताचे निरागस, निष्पाप, सहज स्वभाव हा भक्ताला नेहमी आकर्षित करतो, कारण ते रूप माया, अहंकार आणि फसवेपणा नाही. ती आहे शुद्ध आत्मीय खेळकर कृपा. चरण 3. आवडती थोर मोठे, मीरे पोरटे दैन्यवाणे. या ओळीत भक्ताची नम्रता, आत्मसमर्पण आणि आपल्या लहानपणाची जाणीव दिसते. तो म्हणतो, तुझ्या दिव्य लीला, तुझी महती, तुझी गुणसमृद्धी, तुझे रोप आणि तुझा प्रभाव हे थोर मोठे म्हणजे मोठे, विशाल, अगम्य आहेत. आणि मी मात्र पोरटे दैन्यवाणे, अगदी बालकासारखा, अपूर्ण, असहाय्य, लहान, काहीच नसलेला. भक्त आपली मर्यादा मान्य करतो. तो म्हणतो, देवा, मी तुझ्या प्रेमाचा पात्र नाही, पण तुझ्या समोर मी एका निष्पाप बालकासारखा येतो. माझ्याकडे कर्तृत्व नाही, ज्ञान नाही, सामर्थ्य नाही, पण माझ्या अंतरीची निष्कपट ओढ मात्र खरी आहे. ही नम्रता भक्तीची खरी ओळख आहे. अहंकार असला तर देव प्रेम देत नाही. चरण 4. तुका म्हणे जाणो भाव, जीवींचा देव बुझावी. या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज भक्तीच्या सर्वश्रेष्ठ नियम सांगतात. ते म्हणतात, देवाला तुमचे कर्तृत्व, तुमचे बाह्य हावभाव, तुमची प्रतिष्ठा, तुमची संपत्ती काहीही महत्वाचे नाही. फक्त भाव, मनातील शुद्ध भाव, निष्कपटता, आत्मसमर्पण, प्रेम आणि श्रद्धा देव जाणतो. जर अंतरीचा भाव खरा असेल तर देव स्वतः येतो, भक्तासाठी पळतो, त्याचे अडथळे दूर करतो. जीवींचा देव बुझावी. मनाचा देव, आत्म्याचा देव अंतरीच्या अनुभूतीनेच कळतो. बाह्य साधना दुसऱ्या क्रमांकाची. सुंदर शिकवण बघूया. अभंग 226 आपल्याला सांगतो की देव मिळवण्यासाठी मोठी पूजा, व्रत, तपस्या किंवा कर्तृत्व आवश्यक नाही. देव फक्त एकाच गोष्टीकडे पाहतो, आपल्या मनातील भाव. भक्त जितका नम्र, निष्कपट आणि अंतरी प्रेमाने ओतप्रोत असतो, तितक्या लवकर देव त्याच्याकडे ओढला जातो. आपण मोठेपणाचा अभिमान धरण्यापेक्षा मी लहान आहे, तू मोठा आहेस
अशी भावप्रवण वृत्ती ठेवली तर देव आपल्या जीवनात सहज प्रगट होतो. कृष्णाचे बालरूप आपल्याला निरागसतेचे, प्रेमाचे आणि साधेपणाचे महत्त्व शिकवते. देव आपल्यापासून दूर नाही, आपणच मनात अहंकाराचे पडदे उभे करतो. ते हटवले की देव मनाला स्पर्श करतो. या अभंगाचा सार असा की देव भाव खातो, दिखावा नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.